मॅडम यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। RCCचे संचालक सन्माननीय प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर व त्यांच्याच सोबतीने शिक्षणासाठी आर्यन मोटेगावकर विद्यालयाच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या सौ मिनल मोटेगावकर मॅडम हे खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत मौलिक योगदान देत आहेत आणि आज आर्यन मोटेगावकर विद्यालय लातूर व रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर यांच्या संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं, पालकांचं व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडच्या अधिव्याख्याता प्राध्यापक योगेश्वरी नाडे मॅडम ह्याही या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांनाही विनंती करणार आहे की आपण मंचावरती या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे। त्याचबरोबर बालरोग तज्ज्ञ माननीय डॉक्टर संगीता देशमुख मॅडम यांनाही मी विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हावं। जनरल फिजिशियन रेणापूरच्या माननीय डॉक्टर सोनाली जाधव मॅडम, त्याचबरोबर जनरल फिजिशियन माननीय डॉक्टर मीरा कोतवाडे मॅडम, या सर्वांना मी विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हावं। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आर्यन मोटेगावकर विद्यालय व रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर यांचा वार्षिक स्नेह सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी सर्व अतिथींना विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हावं। नेतृत्व ज्यांचे प्रेरणा देते, सर्वांना एकतेची वाट दाखवते, विचारांची खोली, कार्यांची जाण, आपणच आमच्या संस्थेचा अभिमान। गॅदरिंगच्या या मंगल क्षणी स्वीकारावे आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रेणुका शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ मिनल शिवराज मोटेगावकर मॅम यांना मी आजच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती करते। यानंतर या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले माननीय सौ स्वाती चिलमे मॅडम, संचालक वृंदावन रेस्टॉरंट लातूर यांनाही मी विनंती करणार आहे आपण मंचावरती विराजमान व्हावं। माननीय सौ शीतल पंडगे मॅडम, सहशिक्षिका महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यालय लातूर यांनाही मी विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हावं। सर्व उपस्थित मान्यवरांचं मंचावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर आर्यन मोटेगावकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर हेही या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत। प्राचार्य नेताजी जाधव सर यांचंही मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये 19व्या शतकामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये भरीव स्वरूपाचं योगदान दिलं, 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणाचा कायदा आणला आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचं काम केलं। जे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचं काम भारत सरकारनं स्वातंत्र्यानंतर 2009ला हा RT ॲक्ट आपल्या सर्वांच्यासाठी आणलेला आहे। तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1902ला कोल्हापूर संस्थानामध्ये लागू केला। त्या राजर्षी शाहू महाराज व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मी या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करेल की आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन करावं। सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करते। धन्यवाद मॅडम। या
उद्घाटनाच्या नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आर्यन मोटेगावकर विद्यालय लातूर व रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर यांच्या वतीनं संपन्न होईल. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आता उपस्थित असलेल्या मी ज्यांचा उल्लेख आत्ताच केला की खऱ्या अर्थानं आदरणीय शिवराज मोटेगावकर सर यांच्या खांद्याला खांदा देत शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत धडाडीचं कार्य सुरू केलेलं आहे. सर 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत डॉक्टर्स महाराष्ट्राला देण्याचं काम करत आहेत. पण मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना आवर्जून सांगेल आणि विश्वास देईल की मॅडमनी तर ही सुरुवात अगदी पायाभरणीपासून सुरुवात केलेली आहे, अगदी चिमुकल्यांपासून ही सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आर्यन मोटेगावकर विद्यालयाच्या माध्यमातून आणि रेणुका पब्लिक स्कूलच्या माध्यमातून फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स या महाराष्ट्राला मिळणार नाहीत, तर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येमध्ये IAS आणि IPS हे या शाळेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला आणि देशाला मिळणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मिनल तोकले मोटेगावकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी सर्वप्रथम पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल. माननीय प्राध्यापक योगेश्वरी नाडे मॅडम, आदी व्याख्याता शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड या आपल्या सर्वांच्यामध्ये उपस्थित आहेत. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम ते करतायत. एक अत्यंत सक्षम अशा प्रकारचं अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्या नाडे मॅडम यांचं स्वागत मोटेगावकर मॅडम करतील. त्यांना विनंती करतोय की आपण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता योगेश्वरी नाडे मॅडम यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. संबंध जिल्हाभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. त्या योगेश्वरी नाडे मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर माननीय डॉक्टर संगीता देशमुख मॅडम बालरोग तज्ज्ञ ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांचाही सत्कार करण्यासाठी आदरणीय मिनल मोटेगावकर मॅडमना विनंती करेल की आपण त्यांचाही या ठिकाणी सत्कार करावा. माननीय डॉक्टर संगीता देशमुख मॅडम वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत मौलिक अशा प्रकारचं योगदान ज्यांच्या माध्यमातून मिळत आहे आणि आज ते आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या सर्वांच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय डॉक्टर सोनाली जाधव मॅडम जनरल फिजिशियन रेणापूर यांचं स्वागत हेमा मोटेगावकर मॅडम या करतील. त्यांना मी विनंती करेल की आपण जाधव मॅडमचं स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा. वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरीव स्वरूपाचं योगदान देणारी टीम आज आर्यन मोटेगावकर विद्यालय व रेणुका पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या गरजा पूर्ण करणारं एक अत्यंत महत्त्वाचं नेतृत्व या मंचावरती आज उपस्थित आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या सर्वांच्यामध्ये उपस्थित माननीय डॉक्टर मीरा कोतवाडे मॅडम यांचंही स्वागत हेमा मोटेगावकर मॅडम करतील. मी त्यांना विनंती करेल की आपण कोतवाडे मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. DJ आसिफ SK. अच्छा, या ठिकाणी डॉक्टर मीरा कोतवाडे मॅडम यांचं स्वागत विंदे मॅडम या साबदे मॅडम या ठिकाणी करतायत. त्यांचंही स्वागत या ठिकाणी संपन्न होते. यानंतर या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं परीक्षण ज्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे त्या आजच्या कार्यक्रमाच्या जज माननीय स्वाती चिलमे मॅडम, संचालक वृंदावन रेस्टॉरंट लातूर यांचं स्वागत मी प्रमुख अतिथी माननीय योगेश्वरी नाडे मॅडम यांना विनंती करेल की आपण त्यांचं स्वागत करावं.
यानंतर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या जज माननीय सौ शीतल पणगे मॅडम, सहशिक्षिका श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक शाळा लातूर, यांचं स्वागत माननीय डॉक्टर सोनाली जाधव मॅडम करतील. मी त्यांना विनंती करेल की आपण त्यांचं स्वागत करावं. ज्यांच्या नावातच आहे शीतलता, ज्यांच्या हृदयात किती असेल कोमलता, परीक्षकांच्या नजरेत असतो अनुभव, स्पर्धकाच्या कष्टांचे मूल्यमापन, स्पर्धेतील यशाची अपयशाची जाण, त्यांच्या हातात आहे स्पर्धकांचे भविष्य आणि सत्य. Best of luck, ma'am. धन्यवाद. या सत्कार समारंभाच्या नंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आर्यन मोटेगावकर विद्यालयाची घोडदौड ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे, आदरणीय मिनल मोटेगावकर मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय संगीता देशमुख मॅडम यांना विनंती करेल की आपण त्यांचं स्वागत करावं. DJ आसिफ S. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय सौ मिनल मोटेगावकर मॅडम यांना विनंती करेल की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. ओके. संस्कृतमध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे, हरुवृष्टे गुरुत्राता, हरुवृष्टे गुरुत्राता, गुरुवे रुष्टे न कशचन. म्हणजे हरी रुसला तर आपल्याला गुरु वाचवू शकतो त्यांच्यापासनं, ईश्वर देव रुसले तर आपल्याला त्यांच्यापासून वाचवण्यासाठी गुरु आहेत, पण गुरु रुसले तर मात्र काही खरं नाही. फक्त संस्कृतमध्येच नाही तर हिंदीमध्ये कुबेरांनी सुद्धा छान दोहे लिहून ठेवलेले आहेत. गुरु गोविंद दोऊ खडे, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने, गोविंद दियो बताय. कबीरजी म्हणतात गुरु आणि गोविंद दोन्ही माझ्याकडे आलेत, माझ्या दारात आलेत, मी त्यांना पहिलं प्रणाम कुणाला करू. परत कबीरजीच उत्तर देतात की गुरुमुळे आपल्याला भगवान मिळतो, गुरुमुळे आपल्याला देवाचं दर्शन होतं, म्हणून पहिला प्रमाण गुरुवर्याला, म्हणजेच आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माझ्या मुरुड कॉलेजच्या अधिव्याख्याता आणि प्रसारकच्या प्रमुख मॅडम नाडे मॅडम आज शिक्षण क्षेत्रातून आलेल्या आहेत. परत आमचे परीक्षक म्हणून स्वाती मॅडम आणि शीतल पणगे मॅडम आणि स्वाती चिलमे मॅडम दोघीही शिक्षक आहेत आणि तेही शिक्षण क्षेत्रातूनच आपल्याला गुरु म्हणून लाभलेले आहेत. आता हे झाले गुरु. आमचे प्रिन्सिपल सर विराजमान आहेत, बरिदे सर, जाधव सर, परत इकडे आमचे कोऑर्डिनेटर विराजमान आहेत, हेमा मॅडम आणि विंदा मॅडम. हे झाले गुरु. पण दुसरे देव कोण सांगायची गरज आहे? देव म्हणजे आपले डॉक्टर्स, जे देवरूपी ईश्वररूपी डॉक्टर्स आहेत, ते डॉक्टर्स आपल्याला आज आपल्या स्टेजवर विराजमान आहेत. आणि डॉक्टर्स माफ करा, तुमच्या अगोदर आम्ही गुरुवर्यांना वंदन करतोय, कारण गुरुमुळे डॉक्टर घडले, गुरुमुळे आम्हाला डॉक्टर भेटले आजच्या कार्यक्रमासाठी. याच्यासाठी पहिलं प्रमाण मी गुरूंना करते. आणि डॉक्टर योगेश्वरी, प्राध्यापक योगेश्वरी नाडे मॅडमनी आम्हाला वेळ दिलेलाच आहे. त्यांच्यासोबत डॉक्टर ईश्वरी मॅडम, ज्या मुरुडमध्ये खूप छान रेणापूरच्या लोकांना, पेशंट्सला खूप छान सर्व्हिस देत आहेत. डॉक्टर सोनाली मॅडम, डॉक्टर मीरा मॅडम, बालरोगतज्ञ संगीता देशमुख मॅडम, या सगळ्यांना आम्ही आज गेस्ट म्हणून आज आम्हाला हे सगळ्यांनी वेळ दिलेला आहे. डॉक्टरचा वेळ खूप अनमोल असतो. आताच मॅडम म्हटलं की 24 तासाची माझी ड्युटी होती आणि मी त्यातून ही वेळ काढून आज आलेले आहे. तर अशा पद्धतीनं देव आणि गुरु दोन्ही आमच्या स्टेजवर विराजमान आहेत. या
प्रोग्रामसाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय पालकवृंद, ज्यांनी खूप विश्वासाने खूप विश्वास टाकून मोटेगावकर सर तुमच्यासारखंच आमच्या पाल्याला घडवा, तुमच्यासारखंच आमच्या पाल्याचं आयुष्यही उज्ज्वल होऊ द्या या आशेनं आपलं चिमुकलं, आपल्या हृदयाचा तुकडा रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर आणि आर्यन मोटेगावकर विद्यालयाच्या हातामध्ये देणारा आमचा आदरणीय पालकवृंद आणि गायन, वादन, नृत्य, नाट्य हे चारही प्रकार सादर करण्यासाठी उत्सुक असलेले आमचे विद्यार्थी वर्ग चिमुकले, जे खूप वेळापासनं त्यांचं सादरीकरण करण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचबरोबर आमचे ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह आणि रॉकिंग शिक्षक वृंद, जे सकाळच्या 8 वाजल्यापासून म्हणा किंवा सकाळी 7 वाजल्यापासून आज संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत निरंतरपणे पडद्याच्या पाठीमागं काम करून आजचा प्रोग्रामला यशस्वी प्रोग्रामच नाही तर अख्ख्या भारताची पिढी, आपल्या भारताचं भविष्य घडवण्यासाठी कार्यरत असलेले आमचे सगळे शिक्षक वृंद, या सगळ्यांना मी प्रणाम करते आणि माझ्यासोबत असल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आजच्या गॅदरिंगचं विशेषत्व आहे की बॅटल बिटवीन हाऊसेस. आपण बॅटल ठेवलेला आहे हाऊसेसच्या माध्यमातून किंवा लातूर आणि रेणापूरच्या माध्यमातून. लातूरचा एक परफॉर्मन्स होणार आहे आणि रेणापूरचा एक परफॉर्मन्स होणार आहे आणि इथे आज माझ्यासमोर लातूर आणि रेणापूर दोन्ही शाळेची पण मोटेगावकर सरांच्यावर विश्वास टाकून येणारी मोटेगावकर सरांच्या शाळेची पालकवृंद उपस्थित आहेत. आपण एवढा वर्षभर एवढे सारे इव्हेंट घेतोच, पण त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे होऊन काम करण्याचं कारण म्हणजे एकच आहे, आपल्या विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न घडवणं, त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीनं त्यांना पूर्णत्व मिळवून देणं. तर या गोष्टी कशामुळे साध्य होणार आहेत? त्या फक्त 3 गोष्टीमुळे. आपल्याला जर एक चांगलं आयुष्य जगायचं असेल तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ते आहे आरोग्य, शिक्षण आणि संस्कार. हे बघा, खूप छान आपल्याकडे खूप शिक्षण आहे, खूप मोठ्या मोठ्या डिग्रीज आहेत, खूप मोठे मोठे पॅकेजेस आहेत, खूप कमाई केली आहे आणि संस्कार पण खूप छान आहेत. पण आरोग्यच जर ठीक नसेल, म्हणजे आपण जर कुण्यातरी आजाराने त्रस्त असू तर आपल्याला हे सगळं पैसा, संपत्ती, शिक्षण, डिग्री सगळं शून्य वाटायला लागतं. त्याच्यासाठी पहिली गोष्ट माणसासाठी महत्त्वाची आहे ती आरोग्य. आणि आरोग्यानंतर निरोगी आहे, तंदुरुस्त आहे, संस्कार आहेत, पण शिक्षण काहीच नाही तर मग त्याचा विकास नक्कीच होणार नाही. तर दुसरी गोष्ट शिक्षणही तितकंच महत्त्वाचं आहे. आरोग्य आहे, शिक्षण आहे, खूप सुशिक्षित आहे, खूप हेल्दी आहे, पण त्याच्यावर जर संस्कार नसतील, त्यांनी जर आपले आईवडील वृद्धाश्रमात सोडलेले असतील, त्यांनी जर मुलांनी जर आपल्या खोटं बोलणे शिकलं असेल, चोरी शिकलं असेल, लबाडी शिकली असेल, म्हणजेच मोठ्यांचा आदर कसा करायचा हे शिकलं नसेल तर संस्काराविना हे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही फेल जाणार आहे. याच्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि संस्कार 3ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सगळ्यांमध्ये सगळ्यात अगोदर मी आजी आजोबांना प्रणाम करते, त्यांचा आशीर्वाद घेते आणि तुमच्या आजच्या बॅटल बिटवीन हाऊसेस या गॅदरिंगच्या 2025च्या स्नेह संमेलनाला तुमच्या शुभेच्छा असू द्यात अशी विनंती करते. हे सावंतजी मागच्या खूप वर्षापासून आदरणीय सावंतजी वृद्धाश्रमातल्या वृद्धांना एक हक्काचं घर देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ज्या गोष्टी त्यांच्या परिवाराकडनं मिळू शकत नाही आहेत किंवा नशिबाने त्यांना त्या लाभलेल्या नाही आहेत, त्या गोष्टी मिळवून देण्याचा सावंतजी खूप छान प्रयत्न करत आहेत आणि त्याच आजी आजोबांचा आशीर्वाद आमच्या चिमुकल्यांना लाभावं याच्यासाठी आपण मातोश्री वृद्धाश्रमामधून आजी आजोबांना बोलवलेलं आहे आणि तुमचा आशीर्वाद भेटलाय म्हणजे आम्ही निश्चित आहोत, कारण आमचा प्रोग्राम सक्सेस होणार आहे. आणि तुमच्याबरोबरच मला तुमचे आभार मानावं वाटतंय, कारण सूत्रसंचालनाशिवाय प्रोग्राम आपला यशस्वी होत नाही आणि आज आमच्या आदरणीय सरांनी सूत्रसंचालनाला वेळ दिलेला आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी म्हणत होते की आपल्याला आयुष्य जगण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आरोग्य, शिक्षण आणि संस्कार. तर आपली शाळा या 3 गोष्टी देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते आणि देण्यामध्ये यशस्वीही होते. याचेच साक्षीदार म्हणून तुम्ही पालक पण आहात. या ज्या आज मी तुम्हाला आमचे उपक्रम सांगणार आहे, स्क्रीनवर प्ले करा प्लीज. आमचे जे इव्हेंट्स सांगणार आहे मॅडम, वर्षभरामध्ये हे इव्हेंट्स अनकाउंटेबल होतात
आणि या इव्हेंट्स आमच्या पालकांना माहीत आहे, त्यांना मे बी बोर होईल पण सांगावं लागतं, पद्धत आहे. ह्याच्यामध्ये अहवालामध्ये आपल्याला आणि गेस्टला माहीत करून देण्यासाठी, जजेसला माहीत करून देण्यासाठी, परत इथे काही नवीन पेरेंट्स पाहुणे म्हणून आलेले असतात त्यांना माहीत करून देण्यासाठी आपल्याला वर्षभराचे इव्हेंट्स मला सांगावे लागतील. ह्या पुढल्या स्क्रीनवर पण प्ले करा प्लीज. 21 जूनला आम्ही योगा डे. आता आरोग्य या घटकाकडे जाऊ आपण. आरोग्य सुधारण्यासाठी स्कूल काय करतं, तर आपलं आर्यन मोठेगावकर विद्यालय आणि रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर आरोग्याच्या सुधारणेसाठी 21 जूनला आम्ही योगा डे घेतला. आणि फक्त योगा डे पुरतं मर्यादित नाही, तर वर्षभरासाठी आपली असेंब्लीच यांनी सुरुवात होते. डॉक्टर्स डे दिवशी आम्ही 1 जुलैला डॉक्टर्सला बोलवलं, आरोग्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून घेतलं. 26 जानेवारीला स्पोर्ट्स वीक साजरा करतो, म्हणजे पूर्ण आठवडा मुलं खूप खेळतात आणि फक्त स्पोर्ट्स वीकच नाही, दररोज मुलं ग्राउंडवरती घाम गाळण्या इतपत आमची मुलं खेळतात. वृक्षारोपणाचाही प्रोग्राम आपण छोट्या मुलांकडनं घेतलेला आहे, जेणेकरून त्यांना वृक्ष किती महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामुळं ऑक्सिजन कसं मिळतं आणि ते आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हा मेसेज देण्यासाठी आपण छोट्या मुलांच्या हातांनी वेळोवेळी वृक्षारोपण घेतलेलं आहे. इव्हन मुलांना छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंतच्या आरोग्याच्या सवयी लावलेल्या आहेत, जशा आता प्री प्रायमरीसाठी केस कापणे, परत ते योयो हनी सिंगरची स्टाईल आताच नको बाबा, म्हणजे लहानपणापासून साधे मिलिटरी कट करायची आणि नख वेळच्या वेळी कट करणं, किंवा त्यांनी जेवणाला जी नॅपकिन आणतात ती स्वच्छ आहेत का, इथंपासून आरोग्यासाठी आपली शाळा कार्य करत आहे. आणि आरोग्य आपण जे इंटेक घेतो त्याच्यावर डिपेंड आहे, तर ते इंटेक इडली डोसा उत्तप्पा काही नको, तुम्ही घरी खाऊ घाला, शाळेचा आपला नियम आहे, फक्त आणि फक्त टिफिनमध्ये चपाती भाजी द्या. तर या चपाती भाजीमुळे मुलांना त्यांचं इंटेक योग्य पद्धतीनं जाईल, त्या सवयी शाळा लावण्याचा प्रयत्न करते. मैदानावरच्या खेळाचे उदाहरणं सांगायचे तर बॅडमिंटनमध्ये आमची टीम गेली होती, तिथून 4 मुलं बॅडमिंटनमध्ये जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे, त्यातल्या एका मुलाचा विभागीय स्तरावर पण निवड झालेली आहे. कराटेमध्ये आमची मुलं तितकेच तत्पर आहेत, कराटेमध्ये सुद्धा एका मुलीची जिल्हा स्तरावर निवड झालेली आहे. वेट लिफ्टिंगमध्ये 2 ते 3 मुलांच्या निवड झालेल्या आहेत. सायकलिंगमध्ये एका विद्यार्थ्याची निवड झालेली आहे. आमची टीम क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून सुद्धा ह्याच्यावरती विभागीय स्तरावरती निवड त्यांची झालेली आहे. चेस, कॅरम, खो खो या प्रत्येक खेळामधून आपण लेकरांचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही तर बॉक्सिंगमध्ये आपल्या मुलींना यश मिळवलेलं आहे, ते पण राज्यस्तरावरती. रेणापूरचे पालक इथे साक्षीदार आहेत, प्रत्येकानं त्या वेळेला हे व्हिडिओ या गोष्टी आम्ही पाठवत राहतो. तर आपल्या शाळेच्या मुलीनं राज्यस्तरावर बॉक्सिंगमध्ये पहिला नंबर पटकावलेला आहे. मेडिटेशन आणि वेगवेगळ्या सहलीमधून आपण मुलांचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न वर्षभर करत आलेलो आहोत. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची ती शिक्षण, आणि शिक्षणाशिवाय जेणं कोणी शिक्षणाचं दूध पितं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, असं मोठेगावकर सर आपल्याला नेहमी सांगतात. ते शिक्षण आपल्या पाल्यांसाठी, पाल्याच्या भवितव्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपली स्कूल काय काय करते, तर आपला सिलेबस एकदम डिफरंट आहे. नेक्स्ट एज्युकेशन या माध्यमातून आपण प्रत्येक मंथ एंडला एक्झाम घेतो, त्याचा सिलेबस व्यवस्थित झाला की नाही पाहतो, त्याचं CW HW याचं पूर्ण वेळापत्रक आणि त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे फॉलो होतात. मॅडम तुम्हाला सांगायची इच्छा होते, माझी अक्षरशः दिपावळीच्या अगोदर 2-2 वह्या मुलांच्या संपलेल्या असतात एका विषयासाठी. इतकं छान त्यांचं CW स्कूलमध्ये होतं आणि घरून पालकांनी सुद्धा HW इतक्या छान पद्धतीनं करून दिलेलं आहे. मंथ एंडला जेव्हा एक्झाम होते तेव्हा पेरेंट्स मीटिंग होते आणि पालक जेव्हा मुलाचा प्रोग्राम पाहायला येतो तेव्हा फक्त अकॅडमिक प्रोग्राम आम्ही ठेवत नाही. त्या दिवशी एक छान, आता मी जे इव्हेंट सांगते त्या इव्हेंटमधला एक इव्हेंट त्या दिवशी असतोच. आणि मुलं पेरेंट्ससमोर शो अँड टेल कॉम्पिटिशन, समजा की एखादी वस्तू दाखवतात आणि त्याच्यावर 10 ओळी बोलत आहेत, असे प्रत्येक मंथ एंडला जेव्हा पेरेंट्स येतात तेव्हा आम्ही इव्हेंट त्यांच्यासमोर घेण्याचा प्रयत्न करतो. आपला शिक्षणातूनच आणखीन शाळेनं काय काम केलं आहे, तर हे बघा, आता ही प्री प्रायमरी बेस आहे, पण फळ कधी मिळतं, त्या शाळेचं यश कधी कळतं, तर 10thच्या रिझल्टवरती. आणि रेणापूर शाळेतल्या पहिल्याच वर्षी फक्त 17 मुलामधून एक मुलगा, म्हणजे पूर्ण रेणापूर तालुक्यातून एकच मुलगा 100% मार्काचा आहे आणि तो आपल्या शाळेचा आहे. हेच आपल्या शाळेचं फलित आहे. लातूरचे 80 विद्यार्थी आहेत, 2च डिव्हिजन, आणि मोठेगावकर सरांची स्ट्रिक्टली सांगणं असतं की 40च्या वर एकही मुलगा जाऊ द्यायचा नाही वर्गामध्ये, जेणेकरून त्यांना वैयक्तिक लक्ष देता येईल. तर लातूरच्या शाळेमध्ये फक्त 80 मुलं आहेत, 2 डिव्हिजन आहेत. तर या 80 मधली
किती मुलं 100% घेतलेली आहेत? 5 मुलं. म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या शाळा आहेत ज्यांचे हजार मुलं आहेत त्यांचे कुठं 10 ते 8, 9, 10 अशी मुलं 100% घेतलेली आहेत. पण आपली फक्त 80 मुलांमधून 5 मुलं 100% घेतलेली आहेत आणि 45 मुलं 95% पुढे आहेत मॅडम. म्हणजे 80 मधली 55% मुलं 95% पुढं आहेत. एवढं छान यश आपल्या लातूरनं घेतलेलं आहे. अशी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये असं कार्य खूप वर्षापासनं करत आलो आहे. पण रेणापूरला मागच्या 3 वर्षापासनं चालू आहे आणि पहिलीच बॅच आणि इतका छान रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे. परत सविस्तरपणे आपले प्रिन्सिपल सर सांगतीलच. शिक्षणामध्ये आणखीन आपलं स्कूल काय काय करतं तर स्कॉलरशिप, संस्कृत, मंथन, MTS, होमी बाबा, IMO, NSO, IEO, IGO या एक्झाम घेतं आणि फक्त एक्झामचे फॉर्म नाही भरत तर याचा अभ्यास करून घेऊन याचा पूर्ण रिझल्ट येईपर्यंत त्याच्यावर हे स्कूल कार्य करतं. याचंच फलित म्हणजे मागच्या स्कॉलरशिपमध्ये आमचे 12 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर आहेत. म्हणजे खेड्यामध्ये स्कॉलरशिप होल्डर होणं सोपं जातं पण शहरामध्ये खूप कॉम्पिटिशन असतं. तर आमची मोजकी 40च मुलं एक्झामला बसलेली आणि त्या 40 मधली 12 मुलं स्कॉलरशिप होल्डर आहेत मॅडम. आणि रेणापूरच्या ह्यांनी आमचं खूप कौतुक केलं कारण पूर्ण रेणापूर जिल्ह्यामध्ये परत स्कॉलरशिपमध्ये आमच्याच मुलांना एकच मुलानं स्कॉलरशिप होल्डिंग पटकावलेलं आहे. तर तिथेही आमच्या शाळेचं रेणापूरमधून कौतुक झालेलं आहे. मोटेगावकर सरांची एकच इच्छा होती की माझी जन्मभूमी आहे रेणापूर आणि तिथे द्यायला मला कुठेच मागे पुढे बघायचं नाही. नॅक कमिटी आली होती पाठीमागं आणि ते नॅक कमिटी BEd DEdची तपासणी करण्यासाठी त्यांनी म्हटलं सर सेमीसाठी तुम्ही एवढं मोठं विद्यापीठ उभा केलं आहे. तर सरांनी सांगितलं की हे माझं स्वप्न आहे सर आणि हे माझं जन्म ठिकाण आहे. तर या जन्म ठिकाणाला देऊ पाहतो मी. रेणुका मातेच्या कृपेने मला भरभरून भेटलेलं आहे आणि आता माझी देण्याची वेळ आहे. तर रेणापूरला खूप कमी शुल्कामध्ये आपलं स्कूल कार्य करत आहे. एकदम 10 ते 12 हजार जी फीस आहे 10, 12, 13, 15 या फीसमध्ये आपण 1-1.5 म्हणजे मी खोटं बोलणार नाही. माझे लेकरं ज्या स्कूलमध्ये आहेत म्हणजे मी पे करू शकते पालक म्हणून तर मी ते करते. तर त्या स्कूल ज्या इव्हेंट घेतात त्या स्कूल जे नोट्स जे वर्कशीट जे SW CW जे प्लॅनिंग माझ्या मुलांसाठी करतात तर ती प्लॅनिंग मी आपल्या मुलांना या मिनिमममध्ये देण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यासाठी मोटेगावकर सर खंबीरपणे उभा आहेत पाठीमागे. आणि त्यांचं सांगणं असतं की शाळेला द्यायला कुठेच मागे पुढे बघू नको. खर्चाचा बायकांना थोडी सवय असते इन्कम असेल तरच मी तिथे खर्च करेन. पण सर सांगतात की शाळेला नाही बघायचं, इन्कमला तू RCCकडे बघ पण शाळेला फक्त देण्यासाठी कार्य करा. आणि एवढ्या कमी शुल्कामध्ये आपण रेणापूर आणि लातूर दोन्ही स्कूल चालवत आहोत. आपल्या आणखीन शिक्षणामध्ये आपण काय देतोय तर सेमी लातूर पूर्ण लातूर जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात म्हणायला हरकत नाही. सेमी स्कूलमध्ये मॅथ आणि सायन्स हे 2 विषय NCERTचे चालवणारं सेमी स्कूल आपलं एकटं आहे. CBSE स्कूल चालवतं. CBSE स्कूल तो सिलेबस फॉलोअप करतं. NCERTचा सिलेबस CBSE स्कूल घेतं. पण सेमी स्कूल स्टेट बोर्डचे सायन्स मॅथ घेतं ज्याचं लेवल सरांच्या अनुभवावरून असं लक्षात आलं, मोटेगावकर सरांच्या अनुभवावरून असं लक्षात आलं की 10वी झाल्यानंतर 11वी 12वीला जेव्हा मुलं इंजिनियर्स डॉक्टर्स होण्यासाठी नीटची JEEची तयारी करतात तेव्हा आपल्या स्टेटचा सिलेबस खूप कमी पडतोय. तर त्याचं लेवल वाढवण्यासाठी पूर्ण स्टेट बुक आम्ही बाजूला ठेवले. पालकांना विनंती केली, त्यांची संमती घेतली आणि पालकांनी खूप आनंदाने संमतीही दिली. आणि पूर्ण 1ली ते 10वी पर्यंत आम्हाला जजेसला पण सांगायची इच्छा आहे की 1ली ते 10वी पर्यंत NCERTचा सिलेबस आपण आपल्या विद्यार्थ्यांना चालवतो. आणि हे एकटं स्कूल आहे, दुसरं असेल तर मला सांगा, मी त्यांच्याकडनं आणखीन काही नॉलेज घेईन. डान्स, ड्रॉइंग, म्युझिक, स्पोर्ट्स आणि कम्प्युटरसाठी आपल्या लातूरमध्ये 2-2 शिक्षक आहेत. म्हणजे आहेत 2-2 डिव्हिजन, अशा काही 10-10 डिव्हिजन किंवा 5-5 डिव्हिजन नाही आहेत. 2-2 डिव्हिजनसाठी या गोष्टीसाठी 2-2 टीचर्स आहेत. सर मागच्या 2 वर्षापूर्वी बरिदे सर प्रिन्सिपल म्हणून काम करतच आहेत. ते खरं तर क्लिअरली सांगू शकतील. मागच्या 2-3 वर्षापूर्वी रेणापूरला स्कूल सुरू झालं आपलं. आमच्या मुलांना संगीत सुरू केलं 8वी 9वीच्या मुलांना. तर सा लावता येत नव्हता, पेटीवरती सा. आणि आज तुम्ही पाहाल म्हणजे आमची मुलं छोटी चिमुकली 2.5, 3, 4, 5 वर्षाची मुलं इतकी छान हनुमान चालिसा म्हणतात, इतके छान श्लोक म्हणतात. आणि इव्हन आता सगळीच मुलं कॉम्पिटिशनमध्ये जाऊन बक्षीस घेऊन येण्या इतपत त्या संगीतामध्ये तज्ज्ञ झालेली आहेत. हा जो आपल्याकडे रेणापूरला आलेला क्राऊड होता तो आसपासच्या गावातला होता. ॲक्च्युली सरांनी जिथे स्कूल सुरू केलं ते 3 वर्षापूर्वी बंद पडलं होतं. आणि बंद पडलेल्या स्कूलमध्ये पालकांना TC काढणं, घालणं, परत दुसरं स्कूल हुडकणं या त्रासामधून पालक बाहेर पडले होते. आणि नेटकं त्या वातावरणात आम्ही तिथे गेलो.
तर आम्हाला रेणापूरचा विश्वास जिंकण्यासाठी थोडा वेळ लागला, पण आता रेणापूरची संख्या खूप मोठ्या संख्येनं आली आहे. पण हा जो क्राऊड होता आपला 2 वर्षापूर्वीचा, तो आसपासच्या सगळ्या खेडेगावातला होता, ज्यांना संगीत माहीत नव्हतं, डान्स माहीत नव्हतं, भरतनाट्यम काय माहीत नव्हतं, कम्प्युटरला स्पर्श करूनही त्यांना माहीत नव्हतं, ग्राउंड तर प्रत्येक शाळेला होतं पण स्पोर्ट्सच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरून माहीत नव्हतं. ती मुलं आमच्याकडे आली होती आणि ती मुलं, म्हणजे माझं नशीब की ती मुलं मला भेटली. ती मुलं खेड्याची नव्हतीच मॅडम, ती मुलं अशी मोठेगावकर सरांसारखी गॉड गिफ्टेड होती. ती मुलं आली आणि प्रत्येक क्षेत्रातून आम्हाला म्हणजे मला कळत नाही आहे की त्यांच्यामुळं मी आहे का शाळेमुळं विद्यार्थी आहेत, कारण मी असं क्लिअरली मान्य करायला तयार आहे की विद्यार्थ्यांमुळं आम्ही आहोत, कारण ही विद्यार्थी एवढी टॅलेंटेड आहेत जी खेडेगावातून आलेली आहेत. लातूरला मागं टाकणारी ही आमची रेणापूरची स्टुडंट आहेत. त्यांनी डान्समध्ये ही जिथे जिथे पार्टिसिपेट केलं तिथून बक्षीस मिळवलेलं आहे, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सर सांगतीलच. ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये आता रोटरी क्लबमध्ये कॉम्पिटिशन झालं. ॲक्च्युली ही गॅदरिंग थोडी लवकर झाल्यामुळं आणखीन विनर्स आलेले नाही आहेत, पण 100% आमची मुलं तिथून विनर्स मिळवलेली आहेत अगोदर आणि आता पण मिळवणारच आहेत. म्युझिक चमू जिथं कुठे जाईल तिथं बक्षीस घेतो. स्पोर्ट्समध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात आता मी जे स्पोर्ट्स सांगितले त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये रेणापूर आणि लातूरची मुलं गेलीत आणि जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावर ही जिंकून आलेली आहेत. कम्प्युटर, हे बघा, कम्प्युटरचं नॉलेज या सध्याच्या पिढीला खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षाही AI महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपला प्रत्येक मुलगा कम्प्युटर लॅबमध्ये बसायला हवा आणि कम्प्युटर हँडल करायला हवा. याच्यासाठी आपलं स्कूल कार्यरत आहे आणि त्याच्यासाठी 2-2 टीचर्स तिथे आहेत. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला फक्त शिकवा, ABCD शिकवा, खूप सारं नॉलेज मिळू द्या, मोठेगावकर सरांसारखं खूप छान लेक्चरर होऊ द्या. तर स्कूल फक्त नॉलेजसाठीच काम नाही करणार आहे, तर मुलाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते काम करणार आहे. ह्या डान्स, ड्रॉइंग आणि म्युझिकचा फायदा असा आहे की आपली मुलं जी ही 100% मार्क्स मिळवत आहेत ना, त्यांना ह्या एक्झाममुळेच 1%, 5% किंवा 3 मार्क, 4 मार्क भेटलेले आहेत आणि त्यांनी 100%पर्यंतची मजल मारलेली आहे. म्हणजे असं प्लॅनिंगनं आपलं स्कूल विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही आणि त्यांच्या अदर गोष्टीवरही कार्य करत आहे. आमची छोटी ही प्री प्रायमरीची पेरेंट्स आहेत, प्री प्रायमरीची मुलं आहेत, तर यांना स्वतःच्या इंट्रोडक्शनपासून नॉलेज द्यावं लागतं मॅडम. तर आम्ही त्यांना पूर्ण स्कूलला कॉम्पिटिशनमध्ये उतरवलं प्री प्रायमरीच्या आणि त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन कोण छानपैकी देईल अशा पण कॉम्पिटिशन घेतलं इंग्लिशमध्ये. म्हणजे हे जे सेल्फ इंट्रोडक्शनचं कॉम्पिटिशन आहे ते आत्ता ह्या वयापासून 2.5 वर्षाच्या वयापासून आपण जेव्हा डॉक्टर होतो, शिक्षक होतो, करिअरमध्ये जातो तेव्हा स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायला सुद्धा हा अनुभव कामाला येतो. आणि आता जर तुमच्यासमोर आमची मुलं थांबवली तर आपण अडखळू इंट्रोडक्शन देताना, पण माझी मुलं अडखळणार नाहीत, इतकी छान मुलं आमची तयार झालेली आहेत. या झाल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या गोष्टी, ज्या मुलांची आपण आरोग्याची बाजू सांभाळण्यासाठी काय काय करतो, शिक्षणाची बाजू सांभाळण्यासाठी काय काय करतो. आता शेवटची बाजू आहे ती सांगेन आणि मी थांबेन. सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे, खूप सारं शिक्षण आहे, खूप सारी कमाई करतोय, खूप छान आरोग्य आहे, पण संस्कार नाहीत तर त्या दोन्हीचाही काहीच फायदा नाही. याच्यासाठी आपलं स्कूल सातत्यानं संस्कार मुलांमध्ये रुजवण्यासाठी कार्य करतं. त्याचंच उदाहरण म्हणजे एक फर्स्ट डेला आपण पाटीपूजन घेतलं, म्हणजे शाळेत आल्या मुलांचं वेलकम छान केलं, त्यांचं पाद्यपूजन केलं आणि त्यांना बसून पाटी म्हणजे सरस्वती आणि त्या विद्येची पूजा आणि तिला सर माथेवर कसं ठेवायचं याचं शिक्षण दिलं. 16 जूनला आम्ही फादर्स डे सेलिब्रेट केला. म्हणजे आमचे पालक पॅरेंट्स मिटिंगला येत नाहीत पॅरेंट्स मिटिंगला कमी येतात, मुलांना सोडायला कमी येतात. इथे पण आज आईची संख्या तुम्हाला 90% दिसेल आणि पालकांची 10% दिसेल, पण फादर्स डे दिवशी अख्खं स्कूल पालकांनी भरलेलं होतं. सगळे पालक उपस्थित होते आणि आमच्या मुलांनी त्या पालकांचे पाय धुतले, हळदी कुंकू लावलं, फूल वाहिलं आणि पप्पाला छान एक ग्रीटिंग कार्ड देऊन पप्पांना त्यांच्या भाषेमध्ये पप्पांचं अभिनंदन केलं, फादर्स डेच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. अशा पद्धतीनं पालकांना सन्मान देण्याचा संस्कार आम्ही त्यांच्यामध्ये रुजवलेला आहे. मॅडम तुम्ही जेव्हा तुमचं कॅम्प घेत होता रेणापूरमध्ये, ह्याचा ट्रेनिंग सेंटर तुम्ही घेतलं मागे 3 दिवसासाठी, संस्कार मूल्य संवर्धनाचं ट्रेनिंग आय थिंक ते होतं. तर त्याच्यामध्ये मला खूप सांगायची इच्छा होती की आमच्या लहानपणापासून मुलं आम्ही असा प्रयत्न करतो संस्कार रुजवण्याचा. ती संधी आज भेटली, त्या दिवशी आपली भेट झाली नव्हती, तर मी तुम्हाला सगळे आमचे मूल्य सांगूनच थांबणार आहे. ओके. नंतर 10 जुलैला मदर्स डे होता.
तर 10 जुलैला गुरुपौर्णिमा होती. तर आपल्या आयुष्यातला पहिला गुरु आई हे छोट्या मुलांना रुजवणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही गुरुपौर्णिमे दिवशी आईचं पाद्यपूजन केलं, आईचं पूजन केलं आणि आईसाठी छान कविता प्रोग्राम सादर केलो. गोकुळाष्टमी दिवशी आजी आजोबांना बोलवलं, फक्त आई पप्पाच नाही तर आजी आजोबांना शाळेत आणलं, आजी आजोबांचा सत्कार केला. आजी आजोबांसाठी भगवद्गीतेवरचे काही प्रश्न ठेवलं होतं, त्याची तयारी आधीच दिली होती आजी आजोबांना की याच्यावर प्रश्न विचारणारे आम्ही अभ्यास करून या. तर आजी आजोबांनी इतके छान तयारी करून आलती, अशी आठवू प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर आजी आजोबांचं महत्त्व सांगून देण्यासाठी आम्ही गोकुळाष्टमी दिवशी आजी आजोबांना बोलवलं, त्यांच्या हातानं दहीहंडा घेतला, त्यांचं रॅम्प वॉक घेतले, त्यांचे छान छान गेम्स पण आपण घेतलेले आहेत. 6 जुलैला आषाढी रॅली निमित्त आपला देश खूप विविध सणांनी नटलेला आहे. सण उत्सव आपल्या देशाची खरी ओळख आहेत. तर या उत्सवाचं सादरीकरण करण्यासाठी 6 जुलैला आमच्या मुलांनी रॅली अक्षरशः जशी आषाढी रॅली पंढरपूरला जाते तशी रॅली आम्ही रेणापूरच्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये नेतो, लातूरमधून हनुमान मंदिराला नेतो आणि त्या रॅलीमध्ये छोटी छोटी मुलं पाऊल खेळतात, पथनाट्य ड्रामा करतात आणि छानपैकी तो दिवस आम्ही अशा पद्धतीनं साजरा केलेला आहे. नवरात्री दिवशी हे बघा, गुजरात हा आपल्या महाराष्ट्राचा शेजारीच आहे आणि शेजाऱ्याचे गुणधर्म आपल्याला माहीत असायला पाहिजेत. तर दांडिया हा प्रकार पण आपण विद्यार्थ्यांकडनं पालकांकडनं खूप आनंदानं साजरा करून घेतलेला आहे. ख्रिसमस डे पण आपण तितकाच उत्साहाने साजरा करतो. आपला देश विविधतेनं नटलेला आहे, तर आपल्या देशातल्या प्रत्येक जातीचा मान सन्मान व्हावा, प्रत्येक सणांचा मान सन्मान व्हावा, हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आपण हे सगळे फेस्टिवल घेतो. दीपावली दिवशी दीपावली सेलिब्रेशन घेतलं, पोळ्या दिवशी छान बैलांची क्ले ॲक्टिव्हिटी घेऊन पोळा साजरा करून घेतला. म्हणजे आम्ही बैल आणून पूजा वगैरे असं धार्मिक ह्याच्यामध्ये नाही अडकत, पण त्या दिवशी काहीतरी स्पेशल इव्हेंट घेतो ज्याच्यातून मुलांचा विकास पण व्हावा आणि त्यांना आपली संस्कार पण त्यांच्यामध्ये रुजवले जावेत. नागपंचमी दिवशीही छान प्रोग्राम घेण्यात आलेला आहे. मकर संक्रांती दिवशी तरी आमच्या मुलांनी स्वतः म्हणजे मोडेगावकर सर तुम्हाला माहीत आहे कंटिन्यू कन्स्ट्रक्शन करत राहतात, पण खूप सारं फर्निचर उरलं होतं. तर त्या फर्निचरपासून आम्ही छोटे छोटे तुकडे करून घेतलो आणि पेनचं स्टँड आमच्या विद्यार्थ्यांकडनं बनवून घेतलं. म्हणजे अर्ध्या विद्यार्थ्यांनी ते स्टँड बनवलं, अर्ध्या विद्यार्थ्यांनी कलर केलं आणि असे 1000 वस्तू मकर संक्रांती दिवशी हळदी कुंका दिवशी आम्ही पालकांना गिफ्ट वान म्हणून दिलं. तर अशा पद्धतीनं प्रत्येक फेस्टिवलला आपण वेगळ्या पद्धतीनं काहीतरी पालकांपर्यंत मुलांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. शिक्षक दिना दिवशी शिक्षकांचं पाद्यपूजन, शिक्षकांसाठी वेगवेगळे उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांनी साजरे केलेले आहेत. इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना, पालकांना, पूर्ण आमच्या डान्स चमूला, आमच्या सगळ्या प्रिन्सिपलला, कॉर्डिनेटरला, आमच्या RN मोटेगावकर आणि रेणुका पब्लिक स्कूलच्या टीमला सगळ्यांना विनंती आहे, आयुष्य असंच नाही आहे, आयुष्य काहीतरी करून जाण्यासाठी आहे. आपण सगळ्यांनी पेटून उठू. आपल्या भारताची पिढी आपल्या हातामध्ये आहे, खूप मोठं भविष्य आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे जितके काही क्षेत्र असतील, डॉक्टर, इंजिनियर, पायलट, माफ करा मॅडम, पण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षक हे एक क्षेत्र खूप प्युअर आहे. कारण छोटे छोटे चिमुकले पवित्र एकदम मनाने प्युअर असलेली मुलं आपल्याकडे येतात. त्यांच्यावर संस्कार रुजवणं, त्यांना शिक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे आणि ती आपण सगळ्यांनी मिळून पार पाडू असं आव्हान मी सगळ्यांना देते. जिंदगी नहीं जीने का बहाना, जिंदगी नहीं केवल सांसों का आना जाना, जिंदगी है नाम पूरब दिशा का, जिंदगी का काम है सूरज उगाना, सूरज उगाना. आणि असे सूरज मोटेगावकर सरांसारखं ज्यांचं भविष्य उज्ज्वलमय प्रकाशमय होईल असे सूरज बनवण्याचं RN मोटेगावकर आणि रेणुका पब्लिक स्कूल तुम्हाला आश्वासन देतं आणि तुमचा विश्वास असाच आमच्यावर कायम ठेवण्याची विनंती करतं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खऱ्या अर्थानं आज आमच्या लक्षात आलं की मोटेगावकर सर एवढे ऊर्जावान का असतात. दिवसभर त्यांच्यामधली ऊर्जा पाहिल्यानंतर इतरांना असं वाटतं की सर एवढं 24 तासामध्ये कधी सर प्रचंड ऊर्जा सरांच्यामध्ये दिसते. पण ही ऊर्जा खऱ्या अर्थानं सरांना कुठून मिळते. तर मला वाटतं या ठिकाणी मॅडमच्या आजच्या जे काही स्पीच आपण दिलात खऱ्या अर्थानं आपल्यासारखी पूर्णांगिनी जर मोटेगावकर सरांच्या आयुष्यामध्ये असेल, मी अर्धांगिनी म्हणत नाही आहे, आपल्यासारखी पूर्णांगिनी मोटेगावकर सरांच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून सर या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फडकवताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. RN मोटेगावकर स्कूलच्या माध्यमातून आपण जे वर्षभर कार्यक्रम घेतात, विविध उपक्रम घेतात, या सर्व उपक्रमांचं या ठिकाणी परिचय सर्व पालकांना आणि उपस्थितांना करून दिलात. खऱ्या अर्थानं ह्या मंचाकडे पाहिल्यानंतर मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायला आवडेल
की ज्या पद्धतीने एखाद्या कोकिळेचं सामर्थ्य हे तिच्या कंठामध्ये असतं, एखाद्या सिंहाचं सामर्थ्य हे त्याच्या दातामध्ये असतं, एखाद्या गरुडाचं सामर्थ्य हे त्याच्या पंखामध्ये असतं, अगदी त्याच पद्धतीनं एखाद्या राष्ट्राचं खरं सामर्थ्य हे कशात असेल तर त्या राष्ट्रातल्या महिलांच्या प्रगतीमध्ये त्या राष्ट्राचं सामर्थ्य असतं. आणि म्हणून ह्या विविध क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या आयडॉल महिला आज मंचावरती विराजमान आहेत. मी सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि एक अत्यंत महत्त्वाचा सत्कार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. आपल्या सर्वांच्यामध्ये मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबा आमचे आदरणीय चव्हाण काका आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मातोश्री वृद्धाश्रमामध्ये पाहिल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा जीवन जगताना कशा पद्धतीनं अंगामध्ये ऊर्जा ठेवली पाहिजे, आनंद हा नेहमी कसा तेवत ठेवला पाहिजे हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि त्यांची नाळ ही मोटेगावकर सरांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळं आज त्यांना या ठिकाणी पाचारण केलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आदरणीय चव्हाण काका त्यांच्यासोबत आलेल्या सर्व आजी आजोबांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्यांचाही सत्कार या ठिकाणी करूयात. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. महाराष्ट्रामध्ये अनेक वृद्धाश्रम आहेत, परंतु खऱ्या अर्थानं मातोश्री वृद्धाश्रमामधल्या आजी आजोबांच्याकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना एक वेगळी ऊर्जा मिळते, जीवन जगण्याची उमेद मिळते. अशा पद्धतीची ही मंडळी एकमेकांमध्ये पूर्णपणे विलीन झालेली आहेत. कोण कुठल्या परिवारातून आलेला आहे, कोण कशा पार्श्वभूमीतून आलेला आहे, या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचं काम त्या ठिकाणी ते करताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करेल की या आजी आजोबांचा आपण सत्कार करावा. उपस्थित सर्व आजी आजोबांचा सत्कार या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करूयात. मी आदरणीय चव्हाण काकांना विनंती करेल की आपण या ठिकाणी आजी आजोबाच्या वतीनं या ठिकाणी बोलावं आणि सोबतच सर्व आजी आजोबांचा सत्कारही सुरू राहील. वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम मातरम. वंदे मातरम. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर, मोटेगावकर संस्थेचे सर्व पदाधिकारी, या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं ज्यांना आपण या ठिकाणी बोलवले, जे दयानंद सभागृहामध्ये विराजमान आहेत, ते सर्व पालक, सर्व बच्चे कंपनी. मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. सुर की नदियाँ बादलों का रूप लेकर छलके हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. मित्रांनो, दयानंद सभागृहामध्ये आपण ह्या रेणुका महाविद्यालय आदरणीय मोटेगावकर सर यांच्या संस्थेमधील वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमा झालेलो आहोत. तुमच्याकडे पाहून मला खूप असा आनंद वाटतो आहे. तुमच्यामध्ये आम्ही मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबा या ठिकाणी सामील झालेलो आहोत. मोटेगावकर सरांनी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्व आजी आजोबा आणि मातोश्रीतर्फे मी त्यांचं कौतुक करतो, आभार मानतो. ज्या संस्थेने आम्हाला ह्या 10 आजी आजोबांना आपल्या या स्नेहसंमेलनात गॅदरिंगमध्ये पाठवलं, त्या मातोश्री परिवाराचे सुद्धा त्या संस्थेचे आदरणीय डॉक्टर कोकडे काका, आदरणीय डॉक्टर देवधरजी यांचेही मी आभार मानतो. मित्रांनो, आणि या सर्व संस्थेचे पदाधिकारी, ज्या कार्यक्रमात आम्ही आहोत सामील झालेलो आहोत, तो आहे स्नेहसंमेलन, गॅदरिंग. आपलं सर्व हे गॅदरिंग तासभर पाहत असताना मलाही माझ्या बाळपणाची, तरुणपणाची आठवण आली आणि असं वाटलं
यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे, संग हमारे छेड़ो तराने प्यार के, संग हमारे यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे. आणि या गॅदरिंगमध्ये बाळगोपाळ गणेशाची प्रार्थना करता करता आम्ही जे मिसळलो ना, खरंच हा कार्यक्रम पाहत असताना मला महाभारतातल्या कृष्णाच्या एका वाक्याची आठवण झाली की गोपाळ काला असला पाहिजे. नुसताच कालाही उपयोगाचा नाही. काला सर्व धर्माचे लोक, सर्व बाळगोपाळ प्रत्येकाने आपापल्या घरचा प्रसाद आणावा आणि एकत्रित बसून खावा, तो गोपाळ काला. आज काय झाले मंडळींनो, काला आहे परंतु गोपाळ नाही. पण या ठिकाणी मी पाहतो काला आहे आणि गोपाळ आहे. आणि ते गोपाळ म्हणजे माझे आदरणीय व्यक्तिमत्व आणि माझे मित्र आदरणीय मोठेगावकर सर. मोठेगावकर सरांनी हा गोपाळ काला निर्माण केला. दरवर्षी हा गॅदरिंगचा सोहळा पाहून खरंच माझ्या डोळ्याचं सुद्धा पारणं फिटलं. आत्ता सर्वांनी मॅडमचं कौतुक केलं, त्यानंतर मोठेगावकर सरांचं कौतुक केलं. पण मोठेगावकर सरांचा स्वभावाचं आणि अजून एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक पैलू सांगायचा राहिला, तो मात्र मी आज सांगणार आहे. मोठेगावकर सरांनी भलेही शिक्षण संस्था स्थापन केलेली असेल, ट्यूशन एरियामध्ये आपलं नाव कमवलेलं असेल, रेणुका इंग्लिश स्कूलच्या निमित्तानं आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये दोघांनी उर्वरित पतीपत्नींनी सुद्धा खूप असं नाव कमवलं. परंतु आमच्या मते, वृद्धाश्रमच्या मते, ज्यांना सामाजिक जाण आहे, ज्यांना सामाजिक भान आहे, ज्यांना मातृदेवो भव पितृदेव असा वारसा मिळाला आहे, ते आमचे मोठेगावकर सर आमच्या वृद्धाश्रमामध्ये सातत्याने येत असतात. मग ती रंगपंचमी असो, दसरा असो, दिवाळी असो, काय सांगू तुम्हाला, मोठेगावकर सर जसं लहान बालकामध्ये गोपाळामध्ये मिक्स होतात, तसंच आमच्या परिवारामध्ये सुद्धा मातोश्री परिवारामध्ये येऊन सर्व आजी आजोबांच्यासोबत रंगपंचमी खेळतात. इतकं मला त्यांच्याबद्दल खूप खूप अगदी आदर आहे. आणि त्यांनी आम्हाला बोलवलं तेही आहे. आणि दुसरे एक वैशिष्ट्य, आज माझं वय 9 आय एम रनिंग 78. 78 वर्षामध्ये मला जे अनुभव मिळाले शिक्षणाचे, मी प्रॉपर लातूरचाच आहे. मी राजर्षी शाहू कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. ते आज मला 20 वर्ष झाले. अखंड या माझ्या आयुष्यामध्ये पहिली महिला, पहिली मातोश्री पाहायला मिळाली मिसेस मोठेगावकर सरांची मंडळी. आणि त्यांचं जे भाषण चालू होतं ना, जवळजवळ अर्धा पाऊण तास जर मी पाहिलं, कुठेच फुल स्टॉप नव्हता. काय ऊर्जा, काय स्टॅमिना, इतकं कधी एक्सप्रेस अशी वाटली मला, फास्ट सुपर एक्सप्रेस, की जणू काय लातूर ते अयोध्या या ठिकाणीच आम्ही अयोध्येमध्येच पोहोचलो असंच मला वाटायला लागलं. असंच प्रेम, अशीच माया आमच्या वृद्धाश्रमावर ठेवा. आपणही सर्व बाळगोपाळांच्या पालकांनो, त्यांनाही आज मी निमंत्रित करतो की आपण आमचा मातोश्री वृद्धाश्रम पाहायला या. ज्या स्टेजवर उभारून मी बोलतो आहे तिथून मी जाहीर करतो, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आश्रम आहेत, परंतु आमचा मातोश्री वृद्धाश्रम सबसे टॉप, नंबर 1 इन महाराष्ट्र. लातूर लई भारी, मोठेगावकर सर लई भारी, आणि मोठेगावकर सरांच्यापेक्षा त्यांची पत्नी लई भारी. धन्यवाद. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद काका. खऱ्या अर्थानं मातोश्री वृद्धाश्रमामधलं एक ऊर्जा केंद्र म्हणून आदरणीय चव्हाण काकांच्याकडे आम्ही नेहमी पाहतोय. त्यांचाही सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. आपण त्यांचाही सत्कार करूयात. जीवनाच्या उतार वयामध्ये आज सर्वजण विविध भागातून, विविध गावातून, विविध परिवारातून एकत्र आलेली आहेत. पण मातोश्री वृद्धाश्रम हा आता त्यांचा एक परिवार बनलेला आहे. आणि या परिवारामध्ये ते सगळेजण अत्यंत आनंदानं, गुण्यागोविंदानं प्रत्येक दिवस हा आनंदानं घालवण्याचं काम करतायत. वास्तविक पाहता वृद्धाश्रम ज्या देशामध्ये आपण राहतो, त्या भारत देशामध्ये आपण नेहमी म्हणतो मातृ पितृ देव भव, आई वडिलांना देवाचं स्थान देतो, मातृ पितृ देव भव असं म्हटलं जातं. त्या देशामध्ये खऱ्या अर्थानं वृद्धाश्रमांची निर्मिती व्हावी का, हा सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी एक अत्यंत आत्मचिंतनाचा भाग आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व आजी आजोबांना, आपल्या सर्वांना निरोगी, आनंदी आणि समाधानी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी सदैच्छा. या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं अहवाल वाचन करण्यासाठी मी आर्यन मोठेगावकर विद्यालयाचे प्राचार्य
माननीय श्री नेताजी जाधव सर यांना विनंती करतो की आपण हा अहवाल वाचन करावा. First of all, I salute the image of the great person Savitribai Phule and Chhatrapati Shahu Maharaj. Today, for the annual day celebration, Battle Between Houses 2025, held by R.N. Moteokar Vidyalaya Latur and Renuka Public School, Renapur. We have been benefited by the president of the today's program. You know, Professor Shivraj Moteokar sir has established the school in the name of his father, R.N. Raghunath Namderao Motegaonkar, in 2013. In a very short period, our school has achieved a memorable progress. Every parent select R.N. Moteokar School in Latur for each class. 5 parents choose R.N. Moteokar School. Long experience of Professor Shivraj Moteokar sir in academic field and personal attention of sir and madam towards school. I would like to say you, our sir always says, tuition is my career, school is my dream. I am ready to work hard and hard to fulfill my dream. We have preserved the goal suggested by sir for the development of our school, for the development of our students. Our school motto is, the progress of the school is our aim. It is the motto of R.N. Moteokar School. And finally, I wish to say all parents, you have handed over your word to us. Certainly, we assure you, definitely, we provide a superb shape and will achieve their overall progress. And I will stop here. Jai Hind, Jai Maharashtra. धन्यवाद सर. यानंतर ज्ञान, शिस्त आणि संस्काराची त्रिसूत्रे बळ पंखात घेऊन रेणुका विद्यालय रेणापूर या ठिकाणी उत्कर्षाच्या शिखराकडे ते झेप घेत आहे. उमलत्या प्रतिमेचा घेतला ध्यास, ज्ञानाने साधला विद्यार्थ्यांचा विकास. अहवालातून दिसेल आजचा प्रवास, पाहूया रेणुकाच्या प्रगतीचा सुवर्ण प्रकाश. नाव टू प्रेझेंट अ डिटेल ओव्हरव्ह्यू ऑफ आवर स्कूल्स अचिव्हमेंट्स अँड प्रोग्रेसेस थ्रू आउट द इयर. आय रिक्वेस्ट आवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सर टू काइंडली प्रेझेंट द annual school report. very warm and very good morning to all of you. Say good morning all, because the sound I need a lot. Good morning all. Very good morning. Respected chief guest, esteemed members of the governing body of the school, dedicated staff, cherished parents, and our dear students, and the Matusri, the old home age, all the grandfathers and grandmothers. Really, the Renuka Public School and the R.N. Motegaonkar School, the proudly welcome to all the parents. That today we all gathered here for the annual function of both the school. And the annual days, the theme is the Battle of Houses. The Battle of Houses, what it reflects? It is the celebration of the teamwork. It is the celebration of the hard work. It is the celebration of the students' talent. It is the celebration of the discipline and the healthy competition. Both the schools are competing together, but the way they are going to compete to each other, it's not the competition. They are enjoying the day. The battle between houses, it's a fun, friendly, the colorful competition where our the learners will showcase their talent in this today's annual functions. I would like to say today, that every child is a star. Every child is a star and every house is winner. Here is no competition.
every house is going to be present over here, and every house will be the winner. Their little children may be the small in age, but their dreams, their talent, their enthusiasm, it's really truly big. And throughout the year, what the teachers have done very hard work behind the stage. So that talent they are going to show today. The parents, I thank wholeheartedly for you, because constant support for our school that you all are here. I also appreciate our teaching, non-teaching staff. They are working for our kids. They are shaping their young minds. Strongly I say, the teamwork make the dream work. The bottom of heart and the behind the stage, Honorable Motegaonkar ma'am and the Mr. Motegaonkar sir, they are the lots of energy with us. They are providing the energy. So dear children, you are also the stars of this program. So it doesn't matter which house will be win. That's what I want to share with you. Lastly, I would like to say the words in Marathi. सफल संस्था वही होती है, सफल संस्था वही होती है जहां नेतृत्व की दूरदृष्टि होती है, जहां नेतृत्व की दूरदृष्टि होती है। और प्रेरणा से भरा हमारा ये नेतृत्व, हमारे आदरणीय मोटेगांवकर सर, आदरणीय मैडम, उन्हीं से प्रेरणा से रेणुका माता की उस प्रांगण में, रेणुका पब्लिक स्कूल गार्डन में फूल बहरा रहा है, फूल बहरा रहा है। यही मैं ये 2 शब्द कहकर मेरे वाणी को विराम देता हूँ, और मुझे मैडम ने यहाँ पे बोलने के लिए 2 शब्द कहने के लिए अनुमति दी, उनका बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद सर। मुलांच्या परफॉर्मन्समध्ये फार वेळ न घेता अगदी कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आपण जातो आहोत। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित असलेल्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या आदिव्याख्याता माननीय प्राध्यापक योगेश्वरी नाडे मॅडम यांना मी विनंती करेल की आपण या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं उपस्थित विद्यार्थी पालक यांना संबोधित करावं। आदरणीय नाडे मॅडम। धन्यवाद नवगिरे सर। सर्वांना नमस्कार। मी जास्त वेळ घेणार नाही, पण सगळ्यांनी अगोदर नमस्कार म्हटलं पाहिजे। सर्वांना नमस्कार। हां, धन्यवाद। तर आजच्या या आर्यन मोटेगाव विद्यालय आणि रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर या दोघांच्या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मिनल मॅडम, एक प्रसंग सांगावा असं वाटतो मॅडम तुमच्याविषयी बोलताना। मी अगोदर माझं फर्स्ट सिलेक्शन माझं MPSC थ्रू गोंदियाला झालं, आणि गोंदियाला लातूर वगैरे हा भाग असा जास्त ओळखता येत नाही मॅडम, कारण ते MP ला जोडून असणारे जरी आपल्या महाराष्ट्रात असले, पण त्यांच्या परंपरा, त्यांचं राहणीमान ह्या सगळे MP बॉर्डरला असल्यामुळं बऱ्यापैकी इकडं आपल्याला ते ओळखत नाहीत। पण लातूर म्हणलं की मोटेगावकर सर, म्हणजे ते ठरलेलंच आहे। आणि आम्ही गेलं की म्हणायचं तुम्ही मोटेगावकर सरांच्या तिकडून आलेत ना, लातूरवरनं। तर एकदा असंच आम्ही सगळे अधिकारी बसलो होतो आणि विषय निघाला की आपल्या इकडं भाग सुफलता कशी आहे, म्हणजे शेती वगैरे कशी आहे। आणि तिथलंच मला एक अभिमान असं वाटला बोलताना की तिथलेच एक त्यावेळेस नरड सर म्हणून शिक्षण अधिकारी होते, आणि ते मला म्हणले, मॅडम तुमच्याकडे एक परीस आहे, पारस मणी असतो, तो सगळ्यांनाच माहिती की त्याच्या शेजारी कुठलाही धातू गेला की ते सोनं होतं। ते म्हणे तुमच्याकडे परीस आहे म्हणे, ते म्हणजे मोटेगावकर सर, आणि म्हणून तुमचं सोनं झाले। तर खरंच मॅडम, सरांनी जे राज्यभर डॉक्टर इंजिनियर्स घडवण्याचं काम केलंय, आणि ते पण लातूरमध्ये, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे, शेती आपल्याकडे उद्योगधंदा नाही, आणि अशा ठिकाणी सरांनी जे स्वप्न बघायला सुरुवात करायला लावली, आणि आज सत्यात कितीतरी स्वप्न उतरली। तर खरंच सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करावं वाटतं। पण मी आज दुसरा एक परीस बघितला तुमच्यामध्ये। खरं तर जी तळमळ आपल्यामध्ये आहे मॅडम, तुमच्या या रेणुका पब्लिक स्कूल आणि आर्यन मोटेगावकर सर स्कूल, या दोन्हीमध्ये आपल्यासारखा परीस काम करतोय। या सगळ्या विद्यार्थ्यांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ह्याची 100% खात्री आहे मॅडम, कारण तुमच्यामध्ये जी तळमळ आहे। कारण मी रेणापूरला नेहमी जात असते, आम्ही ट्रेनिंगसाठी जर आम्ही हक्काने मागतो, आणि रेणापूरचं रेणुका पब्लिक स्कूल जे आहे
कुठल्याही गोष्टीला आम्हाला कमी करत नाही. म्हणजे जरी शासनाचं काम असेल पण मॅडम आणि सर आम्हाला कधी, मग विज्ञान प्रदर्शन असेल तालुकास्तरीय, आणि सांगायचं राहिलं की तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये स्वतः तुमचेच विद्यार्थी आले, आमच्या जिल्हा परिषदेचे नाही आले. हे मला सांगावंसं वाटतं की अतिशय तळमळीनं मॅडमचं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी असतं. जर संस्थेचा अध्यक्ष इतक्या चांगल्या पद्धतीनं जर माझ्या विद्यार्थ्यांना जर त्या शाळेमध्ये जे मिळते ते या मुलांना मिळायचे याची तळमळ ज्या संस्थाचालकांमध्ये असते मॅडम, ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. 100% हे मुलं घडणारच याची मला शाश्वती आहे. तर अशा अध्यक्ष मॅडम, मिनल मॅडम, उपस्थित तिन्ही डॉक्टर्स, आमच्या दोन्ही शिक्षिका, आणि आज जो आगळा वेगळ्या कार्यक्रमात स्वरूप प्राप्त झालं असं आमचे सगळे आजी आजोबा, आदरणीय प्राध्यापक चव्हाण सर, सर्व शिक्षक वृंद, आदरणीय जाधव सर असतील, बरिदे सर असतील, आणि आपला सर्व स्टाफ, सर्व पालक वर्ग, खरं तर आपण एकदम चांगल्या शाळेमध्ये मी ठामपणे म्हणू शकते, कारण इतर शाळांवर ज्यावेळेस बोलायला जातो आम्ही कार्यक्रमात, पण त्या शाळेवर काय राबवलं जातं एवढं माहीत नसतं मॅडम. पण मी बारकाईने तुमच्या रेणुका पब्लिक स्कूलमध्ये, मग माझ्याकडे D.Ed तपासणी असेल तरी मी शाळेला भेट देते आणि तिथला अभ्यासक्रम बघते मॅडम. इतकं चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिकल बेसवर शिकवण्याचा प्रयत्न करताय, कारण 21वा शतक आहे आणि या 21व्या शतकाला आव्हान देत असताना फक्त मुलं पाठांतर करणारी मुलं नाही घडली पाहिजेत, लक्षात घ्या. आपण इतर शाळेमध्ये मी ज्यावेळेस तुलना करते आणि मग मला कधीतरी वाटतं की आमच्या जिल्हा परिषदेचे स्कूल खूप चांगले, कारण मुलं बोल्ड आहेत, तुम्हाला कुठलीही गोष्ट बोलायला की बोलायला लागतात, पण अगदी तसंच तुमच्या शाळेमध्ये आहे मॅडम. म्हणजे मुलगा हा पाठांतर करणार नसावा, तर तो स्वतःचा उपयोजन करणारा असला पाहिजे ज्ञानाचं. आणि नवगिरे सर, खरं सांगते, आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्हा परिषदेमध्ये करतो तेवढ्याच ताकदीनं रेणुकासारख्या ग्रामीण भागामध्ये मॅडम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करताय. जिल्हाभर जे मूल्यवर्धनचं प्रशिक्षण घेतो आणि त्यामध्ये मुलांकडून सहज गतीनं मूल्य कसे रुजवावीत यासाठी छोट्या छोट्या कृती करून घेतोय, त्याचा अपडेट घेतोय. तुम्ही म्हणत असाल तर मी स्पेशल तुमच्या दोन्ही स्कूलसाठी आमच्या तज्ज्ञ सुलभांकाकडून ट्रेनिंगचं उपलब्ध करून देण्याची शाश्वती देते. असंच खूप खूप यशवंत, कीर्तिवंत आपण व्हाल. आपण जो वृक्ष उभा केलाय मॅडम, म्हणजे सरांनी तर खूप मोठं केलंय, पण हा जो रेणुका पब्लिक स्कूल असेल किंवा आर्यन मोटेगावकर हे जे वृक्ष उभा केले मॅडम, काही दिवसामध्ये वटवृक्षाचे रूपांतर होणार आणि तो कित्येक वर्षापर्यंत चालत राहणार. एवढीच शुभेच्छा आपल्यास देते आणि थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अत्यंत सखोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण या निमित्तानं केलात. शिक्षणासोबत संस्कार सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, मूल्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. हा संदेश देत असताना आपण एकच सांगायचं आपल्याला यातनं लक्षात आलं कि अकाल जब होता है अनाज का तो इंसान मर जाता है. अकाल जब आता है अनाज का तो इंसान मर जाता है, मगर अकाल जब आता है संस्कारों का तो इंसानियत मर जाती है. मगर अकाल जब आता है संस्कारों का तो इंसानियत मर जाती है. म्हणून माणुसकी जीवन ठेवायचे असेल तर संस्कारांचा दुष्काळ पडणार नाही, एवढी काळजी आपण या निमित्ताने घ्यावी. हा संदेश आपण या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं दिलेला आहात. हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी संपतोय. सर्व उपस्थित मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमचे सर्व आजी आजोबा, या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण लगेचच समोर आसनस्थ व्हायचं आहे, जेणेकरून लगेचच आपल्याला या ठिकाणी आपल्या चिमुकल्यांचा परफॉर्मन्स या ठिकाणी पाहता येईल. धन्यवाद.